नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म 25-26 कसा भरायचा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर प्रथमतः महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं ॲप्लिकंट नेममध्ये जसं आधार कार्डवर नाव आहे त्याप्रमाणे नाव टाकून घ्या. युजर नेममध्ये आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही दुसरा कुठलाही टाकू शकता. त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्डमध्ये 8 कॅरेक्टर पासवर्ड आपण टाकून द्यायचा आहे. pass@123 वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. त्यानंतर कन्फर्म पासवर्डवर पण सेम पासवर्ड टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे. आपला जो चालू ईमेल ID आहे तो मेल ID टाकायचा आहे. त्या मेल IDवर एक OTP येईल. तर गेट OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर एक OTP आपल्याला प्राप्त होईल. ईमेलमधला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करा. खाली मोबाईल नंबर टाका. गेट OTP व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर एक OTP मोबाईलवर पण प्राप्त होईल तुमच्या. त्यानंतर तो मोबाईलवरला OTP टाकून घ्या. व्हेरीफाय OTP करा. खाली कॅप्चा दिलेला आहे तर कॅप्चा टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल तुमचं. त्यानंतर ॲप्लिकंट लॉग इनवर या. परत आपला जो युजरनेम आहे तो युजरनेम आणि पासवर्ड, त्यानंतर कॅप्चा टाकून प्रोसेस बटनावर क्लिक करा. लॉग इन हिअर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुमचं अकॅडमिक इयर 25-26 सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला प्रोफाईल डिटेल्स भरायचे आहेत. प्रोफाईलमध्ये प्रथमतः प्रोफाईलवर क्लिक करा. खाली या, स्क्रोल करा, ओके करा. त्यानंतर आपल्या 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव आहे तसंच नाव टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी इथं रँडम नाव टाकत आहे. तुम्ही आपलं बरोबर नाव टाकून घ्या. वडिलाचा मोबाईल नंबर टाका. रिलिजनमध्ये तुम्ही हिंदू मुस्लिम ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे टाकू शकता. कास्टमध्ये तुम्ही OBC SC ST जी तुमची कास्ट आहे त्याप्रमाणे टाकायचं आहे. मी जनरल केलं आहे तिथं. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटमध्ये आपलं जे इन्कम आहे ते इन्कम टाकायचं आहे. त्या इन्कम सर्टिफिकेटवर एक नंबर असतो, तो नंबर टाकून घ्या. त्यानंतर ॲथॉरिटीमध्ये टाकून घ्या तहसीलदार. आणि 250 KB तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं मित्रांनो. त्यासाठी मी 11 कॉम्प्रेस ही वेबसाईट यूज करतो. तुम्हाला ती वेबसाईट पण भेटून जाईल. इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्या आणि जी इन्कम सर्टिफिकेटची इश्यू डेट आहे ती इश्यू डेट टाका. त्यानंतर खाली या मित्रांनो, डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला तिथे टाकायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट कोण इश्यू केलं आहे, डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर टाका. डोमासाईलवर जे नाव आहे ते नाव टाकून घ्या. डोमासाईल सर्टिफिकेट कधी इश्यू केलेलं ते डेट टाका. ओके बटनावर क्लिक करा. इथं नो करायचं आहे आपल्याला. खाली नो किंवा येस केलं तरी चालेल. सेव्ह बटनावर क्लिक करा. नेक्स्ट स्टेप येईल ॲड्रेसची, तिथं येस करून सेव्ह करा. त्यानंतर वडिलाचं नाव, वडील काय करतात ते पण टाकायचं आहे. वडिलाचं नाव टाकून घ्या. ऑक्युपेशनमध्ये वडील काय शेती सर्व्हिस काय करत असतील ते टाका. सॅलरीमध्ये सॅलरी असेल तर येस करा, नो करा. त्यानंतर आईचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि आईला हाऊसवाईफ सर्व्हिस असेल तर सर्व्हिस करा. सॅलरी असेल तर सॅलरी किंवा नो करू शकता. ओके करा. आपल्याला आता करंट कोर्स टाकायचे मित्रांनो. तर करंट कोर्समध्ये तुम्ही या कुठल्या संस्थेत वगैरे शिकत असाल ते डिटेल्स आपल्याला लागतील. डिस्ट्रिक्ट नेम टाकून घ्या. तालुका वगैरे टाका. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये काय अंडर ग्रॅज्युएट जे असतील ते टाका. स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंग BA BCom जे तुमचं असेल ते टाकू शकता. त्यानंतर कॉलेजचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची ब्रँच, जसे की इंजिनिअरिंगमध्ये जे तुमची ब्रँच असेल तर ब्रँच टाका. त्याचनंतर ॲडमिशन तुमचं कसं झालेलं आहे काय ते टाकून घ्या. CETला पर्सेंटेज किती पडलेत काय ते टाकून घ्या. त्यानंतर आपलं कॅप अलॉटमेंट लेटरवर एक नंबर येतो मित्रांनो, तो नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली कॅप अलॉटमेंट लेटर आपल्याला अपलोड करायचं आहे. तर प्रत्येक फाईल 250 KB लागणार आहे. ते सगळ्या फाईल तुम्ही आधीच रेडी करून घ्या. ॲडमिशन डेट वगैरे टाकून घ्या. फीस कॉलेजप्रमाणे फीस विचारून कॉलेजमध्ये कन्फर्म करून फीस टाकू शकता मित्रांनो. मी इथं 0 करत आहे. फीस रिसिप्ट अपलोड करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन टाकायचं आहे. प्रथमतः 10वीची डिटेल्स टाकून घ्या. 10वी कुठं झाली आहे, तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका. त्यानंतर कॉलेजचं नाव विचारलं इथं ते टाकून घ्या. कोर्समध्ये टाकून घ्या. बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड वगैरे निवडू शकता. रेग्युलर ॲडमिशन कधी झालं आहे तुमचं 10वीला ते टाकून घ्या. त्यानंतर पासिंग इयर टाकायचं मित्रांनो आपल्याला. पासिंग इयर टाकून घ्या. त्यानंतर 10वीच्या मार्कशीटवर जो सीट नंबर आहे तो सीट नंबर टाकायचा आहे. मंथ आणि एक्झाम
मध्ये तुम्ही ते ज्या मंथमध्ये पास झालं ते मंथ टाकून घ्यायचं आहे, किती मार्क पडले ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडिटी या बटनावर क्लिक करा. मी ते रँडम टाकल्यामुळं तिथं व्हॅलिडिटी झाली नाही, तर तुम्ही तिथं व्हॅलिडेट होईल तुमची मार्कशीट, ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. टोटल मार्क्स वगैरे टाकून घ्यायच्यात, किंवा नाही झालं तर तुम्ही ते मॅन्युअली अपलोड करू शकता. मॅन्युअली इथं मी अपलोड करत आहे. अपलोड केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची 12वी झाली असेल तर 12वी टाका. डिप्लोमा, काही जणांचा डिप्लोमा वगैरे झाला असतो तो डिप्लोमा टाकून घ्यायला लागेल. 12वी कशामधून झाली, स्ट्रीम सायन्स वगैरे निवडायचे, जिल्हा निवडायचे, त्यानंतर तालुका निवडायचे तुम्हाला. त्यानंतर 12वीमध्ये कॉलेजचं नाव टाका, ज्या कॉलेजला होतं ते कॉलेजचं नाव टाकता तुम्ही. त्यानंतर कोर्समध्ये तुम्ही 12वी सायन्स वगैरे टाकू शकता. स्टेट बोर्ड वगैरे टाका, ज्याचा CBSE असेल तर CBSE टाका. त्यानंतर तुमचं ॲडमिशन इयर टाकायचं आहे, जे ॲडमिशन इयर पासिंग इयर टाकून घ्या. सीट नंबर टाका. त्यानंतर मंथ आणि एक्झाममध्ये तुम्ही फेब्रुवारी वगैरे निवडू शकता. त्यानंतर किती मार्क पडलेत 12वीला तुम्हाला ते टाकून घ्या आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करा. तुमची मार्कशीट येऊन जाईल मित्रांनो, किंवा मॅन्युअली अपलोड करू शकता. मी इथं मॅन्युअली अपलोड करत आहे. अपलोड मार्कशीट करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हॉस्टेल डिटेल्स टाकायचे आहेत. तर EBCमध्ये डे स्कॉलर करू शकता. जर ज्यांना पंजाबरावचा फॉर्म भरायचा त्यांनी हॉस्टेलवर करू शकता. त्यानंतर ऑल स्कीममध्ये यायचं, डिपार्टमेंट आपल्याला निवडायचं आहे. डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन इथे निवडत आहे, राजश्री शाहू महाराज EBC. त्यानंतर आपल्या बटनावर क्लिक करा. रिन्युअलमध्ये येस नो करू शकता. जर रिन्युअल असतील तर त्यांनी रिन्युअल करा. आणि प्रतिज्ञापत्र इथं अपलोड करायचं. ते प्रतिज्ञापत्राची लिंक मी यूट्यूबमध्ये देत आहे.